दक्षिण मध्य मुंबई भाजपा के अध्यक्ष राजेश शिरवाडकर के नेतृत्व में निषेध मोर्चा का आयोजन दादर में किया गया। इस मौके पर विधायक संजय उपाध्याय, तमिल शेलवन, सुनील राणे, आशाताई मराठे, बबलू पांचाल, महादेव शिवगन और सैकड़ों पदाधिकारी ने शामिल होकर पाकिस्तान मुर्दाबाद के नारे लगाए। निषेध हल्ला तर झालेलाच आहे। धर्म विचारून या अतिरेक्याने आमच्या हिंदू बांधवांना मारलेला आहे, त्याचा हा आक्रोश आहे। त्याने निष्पाप जीवांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे केलेला आहे आणि चेतावणी आहे। मुंबईमध्ये राहून या देशामध्ये राहून पाकिस्तानचा जयघोष करणारे जे कोणी डुक्कर असतील त्यांना ही चेतावणी आहे। यापुढे अशा पद्धतीचा हल्ला सहन होणार नाही। सरकार आणि सैनिक चोख उत्तर देतील, पण नागरिक म्हणून अशा पद्धतीने जर आमच्या हिंदूंना मारलं जात असेल तर त्याचा उत्तर देखील आम्ही तेवढ्याच कठोरतेने देऊ। ईट का जवाब पत्थर से देऊ। पहलगाममध्ये एवढा मोठा हा अटॅक त्यांनी केलेला आहे की आज तुम्ही पाहताल तर जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था ही पर्यटकांवर आहे आणि जेव्हा पर्यटक तिकडे फिरायला जातात त्यावेळेस तिथलच्या स्थानिकांना रोजगार मिळतो आणि स्थानिक पण तिकडचे खुश होते, परंतु तिथलचे काही स्थानिक पोलिसांच्या रूपामध्ये येऊन तिथलच्या हल्ल्यांना जे हल्लेखोर आहेत, आतंकवादी आहेत, त्यांना मदत करत आहेत। तर अशांना ना पाकिस्तानामध्ये पाठवून द्यायला पाहिजे। जे कोणी भारतामधले जो पाकिस्तानी जो मुस्लिम माणूस त्यांना मदत करत असेल ना तर त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून द्यायला पाहिजे, कारण तो भारताचा नसेल। ज्यावेळेस असे हल्ले होतात, आज आपण पाहतो ते किती त्यांनी म्हणजे धर्मावर त्यांनी हे केलेलं आहे। म्हणजे तुम्ही धर्म बघून हे करताय। आज आपण कोणताही आपल्या इथलचा मुसलमान, भारतातला मुसलमान, त्याला कधीच आपण अशी वागणूक दिलेली नाही, कधीच आपण त्याला धर्म विचारला नाही आणि आपण नेहमीच आपल्या देशचे पंतप्रधान असू दे, राज्याचे असू दे, सर्वजण आपण मुस्लिम बांधवांशी प्रेमाने राहतो, बांधव म्हणून राहतो। परंतु तिकडच्या ज्या मुस्लिमांनी जे आज केलेलं आहे ते खूप वाईट कृत्य केलेलं आहे, त्यांचा निषेध करतो आणि सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते।